तुम्ही हे एक्सपिडिएटली ऐकण्यात यावं. याच्यावर सुप्रीम कोर्ट म्हणलं की आम्ही हायकोर्टाला मॉनिटर करू शकत नाही, शेवटी न्यायव्यवस्था आहे, पण तुम्ही हायकोर्टामध्ये या संदर्भामध्ये अर्ज ठेवा. त्यानुसार आम्ही येत्या 18 तारखेला, ज्या 18 तारखेला या संदर्भामध्ये रेग्युलर सुनावणी आहे, त्या 18 तारखेला आम्ही तिथं पुन्हा एकदा एक ॲप्लिकेशन ठेवू की ही सुनावणी तत्काळ बेसिसवर तुम्ही ऐकण्यात यावी आणि आमचा जो इंटरिम स्टे 2 सप्टेंबरच्या JRला ह्या सगळ्या दाखला वाटपाला यासाठी तुम्ही आमचं म्हणणं ऐकण्यात यावं. तर ही एकंदरीत परिस्थिती आहे. 18 सप्टेंबरला राज्य सरकारचं प्रतिज्ञापत्र याच्यामध्ये दाखल होईल. पण दुर्दैव असं आहे की ज्या वेळेस 7 तारीख होती ऑक्टोबरची, त्याच्या आधी आमची सह्याद्री अतिथीगृहावर बैठक झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आम्हाला म्हणाले की आमचं ॲफिडेव्हिट तयार आहे. मग जर तुमचं तयार होतं तर मग तुम्ही 7 तारखेला का